माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहायला हवं असं विधान सुधीर मुनगंटीवारांनी केलंय। नाशिकमधल्या व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते। उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावं लागेल असा मिश्किल टोला त्यांनी लगावलाय। महात्मा फुले स्मारकाच्या जागेसाठी माजी मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले। त्यांनी या संदर्भात परखड भाष्य केलंय। उपोषण करायला मी मोकळा आहे, बाकीच्या जबाबदाऱ्या असल्या की जरा अडचण होते असं भुजबळ म्हणाले। नाशकात क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली 81 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं। दरम्यान सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या बडनेर भैरवमध्ये भैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी माता यांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। गावातून भैरवनाथ महाराजांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली। अनेक भाविक रथ पुढे गेल्यावर मागावून लोटांगण घालत नवस्फूर्ती करतात। त्या रथ मिरवणुकीमध्ये मानकऱ्यांचे बैल जोडी लावण्यात येते। स्त्री शिक्षणाचा जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत नाशिकच्या मनमाडमध्ये बचाव कृती समितीच्या वतीनं संविधान सन्मान रॅली काढण्यात आली। महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हातात संविधानाची उद्देशिका महापुरुषांच्या प्रतिमा घेऊन हलगीच्या तालावर महापुरुषांचा जयघोष करण्यात आला।